सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. आज आपण महत्त्वाचा भाग या ठिकाणी शिकणार आहोत. महत्त्वाचा भाग म्हणजे अकाउंटचे रूल्स. त्याला म्हणतात गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट. मग अकाउंटचे रूल आहेत किती? तर मी इथं बोर्डवरती लिहिलेले आहेत. अकाउंटचे रूल आहेत 3. प्रथमे समजते का अकाउंटचे रूल किती आहेत ऋषिकेश? 3 म्हणजे पहिलं आहे पर्सनल अकाउंट, दुसरं आहे रिअल अकाउंट, तिसरं आहे नॉमिनल अकाउंट. हे अकाउंट्स आहेत. आपण पहिल्या लेक्चरमध्ये परवा दिवशी पाहिलं की क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. हे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स म्हणजे अकाउंटचं वर्गीकरण, म्हणजेच अकाउंटचे पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट ही माहिती पाहिली. मग याचे रूल्स नेमके काय आहेत हे रूल्स आपल्याला आज या ठिकाणी पाहिजे आहेत. बघा, तर पर्सनल अकाउंटचा रूल आहे डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर म्हणजे घेणाऱ्याचे अकाउंट डेबिट करा. कन्सेप्ट कळते का? बघा, डेबिट द रिसिव्हर म्हणजे काय? घेणाऱ्याचे अकाउंट डेबिट करा. क्रेडिट द गिव्हर म्हणजे देणाऱ्याचे अकाउंट क्रेडिट करा. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर म्हणजे घेणाऱ्याचे अकाउंट डेबिट करा, देणाऱ्याचे अकाउंट क्रेडिट करा. काय शंका याच्यामध्ये बाळांनो? नाही आहे का? काय डाऊट? नाही. जाऊया पुढे. दुसरा रूल आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंट चा रूल डेबिट व्हॉट कम्स इन. तुमच्याकडे जी वस्तू येणार आहे त्याला डेबिट करा, तुमच्याकडून जे जाणार आहे त्याला क्रेडिट करा. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट इज अ रूल ऑफ रिअल अकाउंट. समजते का? बघा, डेबिट व्हॉट कम्स इन म्हणजे आपल्याकडे जे येणार आहे त्याला डेबिट करा. क्रेडिट व्हॉट गोज आउट जे तुमच्याकडून जाणार आहे त्याला काय करायचं? क्रेडिट करायचं. व्हेरी गुड. बघा, त्याला क्रेडिट करा. हा झाला तुमचा रिअल अकाउंटचा रूल. काय अडचणीपर्यंत नाही? ओके, चला. त्यानंतर तिसरा रूल आहे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे काय? सर्व खर्च आणि तोटे काय करा? डेबिट करा. सर्व खर्च आणि तोटे काय करा? डेबिट करा. सर्व इन्कम आणि फायदे क्रेडिट करा. म्हणजे क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. सर्व खर्च आणि तोटे डेबिट होतील, सर्व इन्कम आणि गेन्स म्हणजे फायदे आणि उत्पन्न क्रेडिट होईल. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम इज अ रूल ऑफ नॉमिनल अकाउंट. याच रूल वरती आपल्याला जर्नल तयार करायचं असतं. मग जर्नल तयार करण्यासाठी त्याच्यासाठी काही जे व्यवसायाचे काही ट्रान्झॅक्शन असतात, जे काही डेली ट्रान्झॅक्शन असतात, डेली ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन अ जर्नल. मग हे जर्नल मध्ये कसं रेकॉर्ड केलं जातं त्याचे फॉर एक्झाम्पल एक 2-3 उदाहरण मी या ठिकाणी देतोय. पण लक्ष द्या इकडे जरा थोडं काळजीपूर्वक. बघा, एक 3 ट्रान्झॅक्शन, एक बेसिक 3 ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिले त्या ठिकाणी. मग आपण मेन भागाकडे जाऊया. बघा, कॅश डिपॉझिटेड इनटू SBI ₹1000. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आम्ही 1000 रुपये जमा केले. स्टेट बँकेमध्ये 1000 रुपये आम्ही काय केले? जमा केले. याच्यातले 2 फॅक्टर काढायचे असतात. जो एक डेबिट मध्ये येतो आणि दुसरा क्रेडिट मध्ये जातो. मग कोणते 2 फॅक्टर? कॅश डिपॉझिटेड, काय जमा केलं आम्ही? कॅश. मग कॅश हा एक पहिला फॅक्टर आमचा. कुठे जमा केले पैसे? कुणाला दिलेत पैसे? तर SBI मध्ये आम्ही जमा केले. SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. हे 2च फॅक्टर आहेत. मग कॅश कोणत्या अकाउंट्स मध्ये येतो? तर हे परवाच आपण क्लासिफिकेशन मध्ये पाहिलं. कॅश हा रिअल अकाउंट मध्ये येतो. मग कॅश ही तुमचा रिअल अकाउंट मध्ये. आणि SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, कोणती इन्स्टिट्यूट असेल, कोणती कंपनी असेल, दीज आर आर्टिफिशियल, म्हणून ते नॉमिनल अकाउंट्स मध्ये पर्सनल अकाउंट मध्ये येईल. पर्सनल अकाउंट मध्ये. मग याचा रूल आपण अप्लाय करायचा. आता आपल्याला समजले 2 फॅक्टर, एक रिअल अकाउंट मध्ये आहे आणि दुसरा पर्सनल अकाउंट मध्ये आहे. मग रिअल अकाउंटचा रूल काय सांगतो? डेबिट व्हॉट कम्स इन. पैसे बँकेत जमा केल्यावरती आपल्याकडे येतील का? येतील का? नाही. मग काय होईल? पैसे आपल्याकडून जातील. म्हणजे क्रेडिट व्हॉट गोज आउट. तुमच्या बिझनेस मधून पैसे गेले की ते काय होणार आहे? क्रेडिट. मग याला कॅशला दिला आपण या ठिकाणी क्रेडिट.
नाव कन्सेप्ट इज क्लिअर? ए ए हा कळलं, चला ठीक आहे. नंतर दुसरं पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट तुम्ही काय सांगतो? डेबिट द रिसिव्हर, म्हणजे घेणाऱ्याचे अकाउंट डेबिट करा. तुम्ही पैसे बँकेत जमा केले, घेतले कोणी? बँकेने घेतले, म्हणून हे तुमचं डेबिट मध्ये. मग याची जर्नल एंट्री कशी रेकॉर्ड करायची पहा. तर इथे लिहायचं स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. कॅश अकाउंट क्रेडिट म्हणजे 1000 रुपये 1000 रुपये. नॅरेशन याचं लिहावं लागतं. नॅरेशन म्हणजे ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द ट्रान्झॅक्शन. तुम्ही जो ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केला त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण द्यायचं. म्हणजे काय? बीइंग कॅश डिपॉझिटेड एवढंच द्यायचं. बीइंग कॅश डिपॉझिटेड. काय अडचण बोलू याच्यामध्ये? नाही, चला ठीक आहे. ट्रान्झॅक्शन नंबर 2, परचेस कॉम्प्युटर फॉर ₹20,000. 20,000 रुपयाला आम्ही कॉम्प्युटर खरेदी केला. याच्यामध्ये 2 फॅक्टर आहेत. काय खरेदी केले आम्ही? कॉम्प्युटर, म्हणजे वस्तू आहे आमची. कॉम्प्युटर खरेदी केला. कसा केलाय तो खरेदी? फॉर ₹20,000, म्हणजे रोख खरेदी केलाय आम्ही, म्हणजे कॅश. हे 2 फॅक्टर याच्यामध्ये निघाले आपल्याला. मग कॉम्प्युटर कोणत्या अकाउंट्स मध्ये येतो? कोणत्या अकाउंट मध्ये येतो? रिअल. ओके, चला रिअल अकाउंट मध्ये येतो. रिअल अकाउंट मध्ये कॉम्प्युटर येतो. काय अडचण बोलले याच्यामध्ये? नाही. मग कॅश कोणत्या अकाउंट मध्ये येतो? बाळा राजू, कोणत्या अकाउंट मध्ये? रिअल अकाउंट मध्ये. चला कॅश पण आपला रिअल अकाउंट मध्ये येतो. आता इथं दोन्ही फॅक्टर रिअल अकाउंट्स मध्ये आले. मग रिअल अकाउंटचा रूल आहे आमचा डेबिट व्हॉट कम्स इन, जे आमच्याकडे येणार आहे ते डेबिट. क्रेडिट व्हॉट गोज आउट, जे आमच्याकडून जाणार आहे ते क्रेडिट. म्हणजे आले काय आमच्याकडं? तर कॉम्प्युटर, म्हणजे हे तुमचं येईल डेबिट मध्ये. क्रेडिट व्हॉट गोज आउट, म्हणजे पैसे तुमच्याकडून गेले, म्हणजे हे तुमचं क्रेडिट. मग जर्नल एंट्री त्याची कशी करायची रेकॉर्ड? कॉम्प्युटर अकाउंट डेबिट. कॉम्प्युटर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. कॅश अकाउंट क्रेडिट 20,000. नॅरेशन. नॅरेशन म्हणजे ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द ट्रान्झॅक्शन, म्हणजे तुम्ही जो ट्रान्झॅक्शन इथं रेकॉर्ड केला त्याची थोडक्यात माहिती द्यायची. म्हणजे काय? बीइंग कॉम्प्युटर परचेस. बीइंग कॉम्प्युटर परचेस. बघ, हा झाला आपला दुसरा ट्रान्झॅक्शन. आता तिसरा ट्रान्झॅक्शन. लक्ष दे बाळा, इकडे लक्ष दे, महत्वाचं चालू आहे बघा. त्यानंतर तिसरा ट्रान्झॅक्शन. तिसरा ट्रान्झॅक्शन काय केलाय? पेड वेजेस ₹500. वेजेस म्हणजे मजुरी. जी लोक मशीन वरती काम करतात त्यांना देण्यात येते ती मजुरी, म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. वेजेस हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. बघा, पेड वेजेस ₹500. 500 रुपये आम्ही मजुरी दिली. बघा, इथं आपल्याला 2 फॅक्टर शोधायचे आहेत. मजुरी म्हणजे ज्याचा अर्थ वेजेस. वेजेस आम्ही दिली, म्हणजे वेजेस असेल, सॅलरी असेल, टेलिफोन चार्ज असेल, काही असेल. वेजेस कोणत्या अकाउंट्स मध्ये येते? वेजेस हा बिझनेसचा खर्च आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. हा काय आहे? डायरेक्ट एक्सपेन्सेस. मग डायरेक्ट एक्सपेन्सेस असो तो इनडायरेक्ट एक्सपेन्स असो, तो आपला येतो नॉमिनल अकाउंट मध्ये. म्हणजे नॉमिनल अकाउंट मध्ये येणारे म्हटल्यानंतर आम्ही इथे लिहिलं नॉमिनल, म्हणजे एन. हा झाला एक फॅक्टर. आता दुसरा फॅक्टर, मजुरी रोख स्वरूपात दिली गेलेली आहे. या ठिकाणी पेड म्हणजे रोख स्वरूपात दिली, म्हणजे याचा अर्थ कॅश मध्ये दिली. कॅश येतो रिअल अकाउंट मध्ये. इथे लिहिले मी रिअल अकाउंट. असे 2 फॅक्टर आम्हाला मिळाले. मग आता याचा रेकॉर्ड कसं करायचं ट्रान्झॅक्शन? व्हेरी सिंपल. बघा, नॉमिनल अकाउंट वरून काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सर्व खर्च आणि तोटे काय करा? डेबिट करा. मग आता हा खर्चच आहे, बिझनेसचा खर्च आहे, म्हणजे हे होईल तुमचं डेबिट. त्यानंतर दुसरं आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंट वरून काय सांगतो? डेबिट व्हॉट कम्स इन.
मजुरी किंवा वेजेस आपण दिल्यानंतर पैसे आपल्याकडे येतील का? नाही. मग क्रेडिट व्हॉट गोज आउट, पैसे आपल्याकडून जातील का? जातील, कारण कॅश आपल्या रिअल अकाउंट मध्ये येतो म्हणजे पैसे आपले गेले. मग याची जर्नल एंट्री आम्ही करणार आहे वेजेस अकाउंट डेबिट, वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट 500. Narration being wages paid, being wages paid असं याचं ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड करायचं. काय शंका बाळांनो कुणाला याच्यामध्ये आहे का? असेल तर मला निश्चित विचारा. कुणाला डाऊट आहे का याच्यामध्ये? नाही. बघा, तर असे गोल्डन रूल्स आणि त्या गोल्डन रूल्स वरून आपण तयार करतो जर्नल एंट्रीज. हा भाग आजच्या आपल्या याच्यातला महत्त्वाचा होता. काय शंका कुणाला याच्यामध्ये? नाही. तर ठीक आहे, उद्या याचा पुढचा भाग म्हणजे हाऊ टू रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन हा भाग आपण पुन्हा उद्या अजून डीप मध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत या ठिकाणीच आपण थांबूया. बाय बाय.